जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भारती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो, की AIIMS म्हणजे ऑल इंडियन इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज या ठिकाणी भरती निघलेली मित्रांनो। ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जे मी आज व्हिडिओ बनवत आहे ह्यो बाहेर बनवत आहे आणि बाहेरचं थोडंसं गाड्यांचा वगैरे आवाज जे जाईल तुम्हाला, तर त्या आवाजाकडे तुम्ही दुर्लक्ष करा। आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो। आता ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे एम्स मेडिकल सायन्समध्ये CRE या ठिकाणी, त्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन किती लागणार आहे, वयमर्यादा किती लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी, आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरण्यासाठी वयमर्यादा अर्ज शुल्क तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचं नर्सिंग लॅब टेक्निशियन वगैरे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो, ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे। संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण डिटेल स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना PDF जर वाचायचे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF जराची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जर वाचू शकता, आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे पण लिंक दिलेले आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म देखील भरू शकता मित्रांनो। आणि हा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म घरी भरता येत असेल त्याच विद्यार्थ्यांनी घरी फॉर्म भरा, ज्यांना फॉर्म भरता येत नसेल त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओला मध्ये सोडून जाऊ नका, सोडून गेलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। तर या ठिकाणी पहा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भरती 2025। तर यामध्ये पहा ग्रुप B आणि ग्रुप C ची भरती मित्रांनो। तर टोटल पद संख्या पहा 1000 आहे। तर टोटल पद संख्या 1000 आहे, 1000च्या पुढे पण पद संख्या आहे मित्रांनो। आता भरती संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला मध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, AIIMS CRE भरती 2025 1000च्या पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, AIIMS CRE भरती 2025 भारतातील विविध एम्स संस्थेमध्ये तसेच ICMR, JIPMER, CAPFIMAS आणि फास्टर इन्स्टिट्यूट यासारख्या केंद्रीय सरकारी संस्थेमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये एम्स न्यू दिल्ली मार्फत कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन CRE 4 ही एकत्रित परीक्षा घेण्यात येणार आहे। ही भरती ग्रुप B आणि ग्रुप C या पदासाठी आहे। इच्छुक उमेदवार 2 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता। ही परीक्षा प्रत्येक उमेदवाराला एकाच अर्जातून अनेक एम्स संस्थेमध्ये अर्ज करण्याची संधी देते, त्यामुळे ही मोठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो। तर चांगल्या प्रकारे संधी या ठिकाणी पहा, तुम्हाला बाहेरचा लहान मुलांचा ओरडण्याचा आवाज वगैरे येत जाईल मित्रांनो, तर त्याकडे थोडे मुलं पतंग वगैरे उडवतात, मी थोडं बाहेर व्हिडिओ बनवतो, त्यामुळे त्या आवाजाकडे तुम्ही दुर्लक्ष करा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, एम्स CRE भरती 2025 महत्त्वाच्या तारखा, इम्पॉर्टंट डेट। तर यामध्ये पहा, मूळ जाहिरात पहा, नोटीस नंबर 355 2025, ऑनलाईन अर्ज सुरू पहा 14 नोव्हेंबर 2000 पासून तर अर्ज चालू झाला आहे मित्रांनो। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 2 डिसेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो। आणि
NOC सादर करण्याची अंतिम दिनांक पहा 7 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही NOC तर NOC सादर करण्याची अंतिम दिनांक तारीख पहा 6 डिसेंबर. तर 6 डिसेंबरपर्यंत तुम्ही NOC सादर करू शकता. अर्ज स्टेटस पहा 8 डिसेंबरपर्यंत तुम्ही अर्ज स्टेटस करू शकता. तर ॲडमिट कार्ड पहा, तुम्हाला ॲडमिट कार्ड कधी भेटेल 3 दिवसापूर्वी, म्हणजे या दिवशी तुमची पेपर असेल त्या पेपरच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला ॲडमिट कार्ड तुमच्या ईमेल आय डीवरती येऊन जाईल मित्रांनो, किंवा कॉल सेंटरद्वारे येऊन जाईल. त्यानंतर पहा मित्रांनो, तुमची CBT पॅटर्न परीक्षा होईल. CBT पॅटर्न म्हणजे 22 ते 25 डिसेंबरपर्यंत तुमची त्या ठिकाणी तुमची CBT पॅटर्न परीक्षा होऊ शकते. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट राहणार आहे. त्यानंतर आणि यामध्ये पहा कोणत्या संस्थेमध्ये भरती राहणार तुमची पहा, या ठिकाणी संस्थेचे नाव आहे. तर संस्था पहा 29 संस्था आहे मित्रांनो. तर 29 संस्थेमध्ये तुमची या ठिकाणी तुम्ही भरती होऊ शकता. या ठिकाणी पहा एम्स, AIIMS दिल्ली, एम्स नागपूर, एम्स रायपूर, एम्स भोपाळ, एम्स पटना. तर या ठिकाणी पहा एम्स भटिंडा, एम्स राजकोट, JIPMER पांडिचेरी, ICMR दिल्ली, CAPFIMES, त्यानंतर पॅस्ट्युअर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्यानंतर RIPANS मिझोराम. तर या ठिकाणी ही संस्था दिली आहे मित्रांनो. आणि इतर काही एम्सची केंद्रीय संस्था आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त. त्यानंतर पहा उपलब्ध पदाची यादी. तर या ठिकाणी 50 पद आहे. तर या ठिकाणी पहा 50 पदांचा समावेश आहे. गटमध्ये 50 पदाचा समावेश आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे. तर या ठिकाणी पहा असिस्टंट डिटेशन, फार्मासिस्ट, स्टोअर कीपर ड्रग्स, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट LDC, त्यानंतर UDC म्हणजे ऑफिस सुपरिटेंडंट्स, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलमध्ये पाहिजे, इलेक्ट्रिकलमध्ये पाहिजे आणि मेकॅनिकलमध्ये पाहिजे. त्यानंतर पहा OT टेक्निशियनमध्ये पहा टेक्निशियनमध्ये OT लॅब, रेडिओलॉजी आणि रेफ्रिजी. यानंतर पहा नर्सिंग ऑफिसर आणि स्टाफ नर्स. त्यानंतर पहा मेडिकल सोशल वर्कर, त्यानंतर ECG टेक्निशियन, त्यानंतर लायब्ररी असिस्टंट, त्यानंतर पहा मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, त्यानंतर फायर असिस्टंट टेक्निशियन, सिक्युरिटी असिस्टंट, त्यानंतर ड्रायव्हर, वेल्डन आणि लॅब अटेंडंट. आणि अशी शेकडो पदे आहे मित्रांनो. नियम व पात्रता यामध्ये तुम्हाला या 1 आणि 2 मध्ये दिले मित्रांनो. सविस्तर माहिती पहा, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल आणि PDF जाहिरात पाहिजे असेल तर आपलं PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले, त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर पहा शैक्षणिक पात्रता, एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्यामध्ये पहा प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत. उदाहरणार्थ 10वी 12वी, बॅचलर डिग्री, डिप्लोमा मेडिकल टेक्निकल, त्यानंतर MSc, त्यानंतर BSc नर्सिंग, GNM इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा, त्यानंतर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी. प्रत्येक पदासाठी PDF जाहिरात दिली मित्रांनो. PDF जाहिरातमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पदासाठी कोणकोणते तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे, कोणकोणते कोर्स लागणार आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा भरपूर चान्स आहे लॅब टेक्निशियनसाठी. भरपूर ज्यांचं लॅब टेक्निशियन झालं, ज्यांचं GNM झालेलं आहे, BSc नर्सिंग झालेलं आहे, बॅचलर डिग्री झालं आहे, त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांचं 18 ते 35 वर्षापर्यंत वय आहे ते उमेदवार अर्ज भरू शकतात. त्यानंतर यामध्ये पहा शासकीय गव्हर्नमेंटनुसार यामध्ये तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सूट राहणार आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांचं OBC कॅटेगरी आहे त्यांना 3 वर्षापर्यंत सूट आहे. ज्यांचं SC ST मध्ये आहे त्यांना 5 वर्षापर्यंत सूट आहे. आणि जे विद्यार्थी PWBD मध्ये आहे त्यांना 10 वर्षापर्यंत सूट आहे. आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होते कर्मचारी त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत सूट आहे ग्रुप C मध्ये. तर प्रत्येक पद एम्सनुसार वेगवेगळे नियम लागू होतील मित्रांनो. त्यानंतर परीक्षा पॅटर्न पहा तुमची या ठिकाणी CBT पॅटर्न तुमची एक्झाम होणार आहे. एकूण वेळ पहा 90 मिनिटाची तुमची एक्झाम होणार आहे. प्रश्न पहा तुम्हाला 100 प्रश्न होणार आहे. एकूण 100 प्रश्नाला 400 मार्काचे तुमचे गुण राहणार आहे.
त्यानंतर पहा तुमचे नकारात्मक गुण राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला -1 प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क राहणार आहे. त्यानंतर सेक्शन 20 प्रश्न 5 सेक्शन राहणार आहे. प्रत्येक सेक्शन 18 मिनिटच राहणार आहे. त्यानंतर सिलेबस राहणार आहे 20 प्रश्न, यामध्ये GK ॲप्टिट्यूड कॉम्प्युटर. त्यानंतर 80 प्रश्न संबंधित पदाच्या डोमेन विषयातून. त्यानंतर पहा मार्क्स तुम्हाला राहणार आहे. तर UR-EWS साठी 40% पाहिजे, OBC साठी 35%, SC-ST साठी 30%, PWBD साठी 30% पाहिजे मित्रांनो. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे. यामध्ये पहा काही पदासाठी आवश्यक स्किल टेस्ट राहणार आहे. CBT नंतर पदानुसार काही उमेदवारांना स्किल टेस्ट द्यावे लागणार आहे. उदाहरणार्थ पहा स्टेनोसाठी टायपिस्ट कॉम्प्युटर टेस्ट राहणार आहे. त्यानंतर पहा फायरमनची टेस्ट राहणार आहे. सिक्युरिटी PET PST राहणार आहे. त्यानंतर टेक्निकलसाठी हँड्स ऑन प्रॅक्टिकल राहणार आहे. त्यानंतर नर्सिंगसाठी पण, आणि त्यानंतर OT असिस्टंटसाठी प्रॅक्टिकल असिस्टंटची टेस्ट राहणार आहे मित्रांनो. तर त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे या ठिकाणी पहा. अर्ज कसा करावा, अर्ज फक्त येथेच करायचा आहे. चुकीचा फोटो सिग्नेचर अर्ज सरळ रिजेक्ट केला जाणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला फोटो व्यवस्थित टाकायचा आहे आणि सिग्नेचर पण व्यवस्थित करायचे आहे. तुमचा फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित नसेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाईल मित्रांनो. एकापेक्षा जास्त गटासाठी वेगळा अर्ज करावा. त्यानंतर NOC आवश्यक असल्यास वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर फी पहा मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी फी या ठिकाणी दिली आहे. जनरलसाठी आणि OBC साठी 3000 रुपये आहे. SC-ST EWS साठी 2400 रुपये आहे आणि PWBD साठी फी नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फी आहे. आणि या ठिकाणी झालं निवड प्रक्रिया. आता तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस. यामध्ये पहा तुमची CBT पॅटर्न होणार आहे. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट अलोकेशन म्हणजे चॉईस फिलिंगनुसार होणार आहे मित्रांनो. त्यानंतर निष्कर्ष या ठिकाणी सांगितलं आहे. MCRE भरती 2025 ही केंद्र सरकारतर्फे मिळणाऱ्या मोठ्या आणि स्थिर नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशभरातील कोणत्याही एम्स किंवा केंद्रीय संस्थेत काम करण्याची संधी एका परीक्षेतून मिळते. तर या ठिकाणी पहा अर्जाची अंतिम तारीख पहा 2 डिसेंबर. तर 2 डिसेंबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील तरतुदीनुसार तुमची नुकसान होण्याची शक्यता असू शकते मित्रांनो. तर या ठिकाणी सांगितलं मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरण्यापूर्वी अगोदर PDF जाहिरात वाचायची, काळजीपूर्वक PDF जाहिरात वाचून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुमचे काही नुकसान होणार नाही मित्रांनो. तर तुम्ही तुमचा फॉर्म पण रिजेक्ट होणार नाही. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक माहिती वाचा, मगच हा फॉर्म भरा मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या PDF जाहिरातची आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिली मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो, की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं JNM BSc नर्सिंग OT टेक्निशियन लॅब टेक्निशियन वगैरे झाले असतील त्यांना उत्तम प्रकारे संधी मिळेल मित्रांनो. तर भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम शांती सलाम, बाय बाय.